हॅलो एव्हरीबडी. आजचा ब्लॉग सुरू झाला आहे. आज नाश्त्यासाठी मी बनवली होती मस्त साबुदाण्याची खिचडी आणि आपल्या छोट्या प्रिन्सेस श्रीषासाठी बनवली होती साबुदाण्याची खीर. आणि काय सांगू, खीर तिला इतकी आवडली ना की तिने एकदम मजेत साफ करून टाकली. पण तिचं खाणं म्हणजे फक्त खाणं नसतं, तिच्या तोंडाकडे बघा जरा, असं सगळं तोंडाला लावलेलं असतं. सो तिचं खाऊन झाल्यानंतर मग मी पूजा करून घेतली आणि पूजा करून झाल्यानंतर बघते तर काय, हे तिला मी काय केलंय केळं श्रीषा? खाण्यासाठी दिलेलं होतं. पण तिने हा. केळं खाल्लं कमी आणि केलं काय, तर हे केसांवरती असं लावून टाकलं, जसं काही हेअर पॅकच लावलेला आहे. हे काय केलंयस? हे इथे सगळं आणि मग स्टोरीमध्ये आला एक सरप्राईज ट्विस्ट. श्रीषाला अजिबात माहिती नव्हतं की कोणी येणार आहे आणि अचानक तिच्या मावशीला बघून तिचं रिॲक्शन तर बघण्यासारखंच होतं. एकदम सरप्राईजच झाली ती. मग मावशी आली म्हटल्यावर थोडं काहीतरी करायला पाहिजे ना, म्हणून इथे आमचं गेट रेडी विथ मीचं शूटिंग सुरू आहे. थोडं रेडी झालो आणि म्हटलं चल आता बाहेर जाऊया, कारण माझी डेंटिस्टची अपॉइंटमेंट पण होती आणि श्रीषासाठी काही सामान पण घ्यायचं होतं. मग आम्ही मावशीच्या हातात तिच्या चपला देऊन सगळे बाहेर पडलो. पण बाहेर गेल्यावर मॅडमचा मूड थोडा ऑफ होता. श्रीषाला बाहेर जायची अजिबात इच्छा नव्हती. डॉक्टर येईपर्यंत आम्ही बाहेर बसलो, पण तिला तिथे बसायलाही मन नव्हतं. म्हणून मग मावशीला तिला घेऊन थोडं बाहेर थांबावं लागलं. मी माझं डेंटिस्टचं काम करून घेतलं आणि मग आम्ही सगळे मंदिरात गेलो. तिथे गेल्यावर ॲम्बियन्स खूपच छान आणि शांत आणि सुंदर होता. श्रीषालाही खूप छान वाटलं आणि बाहेर एक छोटासा प्रोग्राम चालू होता. गाणं लागलं आणि मग काय, आपल्या छोट्या स्टारचा डान्स सुरू झाला. बघा जरा कशी मजेत नाचते. मॅडम एक नवीन अचिव्हमेंट अनलॉक करत होती. ती म्हणजे बिना सपोर्ट एकटी चालायला लागली आहे ना, म्हणून काय एका जागी थांबणं तर इम्पॉसिबलच झालं होतं. सगळीकडे इकडे तिकडे चालणं, एक्सप्लोअर करणं सुरूच होतं. थोडा वेळ तिथे एन्जॉय केला आणि मग आम्ही तिथून निघालो. ज्या वस्तू घ्यायच्या होत्या त्या सगळ्या घेतल्या आणि तेवढ्यात आम्हाला दिसले आंबे. म्हटलं चला सीझनचा पहिला आंबा घरात आणूया. घरी आणून टेस्ट केला आणि खरंच खूपच छान होता. पण बेस्ट पार्ट म्हणजे श्रीषाची रिॲक्शन. पहिल्यांदा तिला थोडं आंबट गोड वाटलं, पण मग काय मॅडमने मस्त फस्त करून टाकलं. आणि अशाच क्यूट मोमेंटसोबत आजचा ब्लॉग इथेच संपवतो. पुन्हा भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर. गुड बाय.